साजरी करायची आहे। सोबतच जन्मशताब्दी 15 आपले जे भगवान बिरसा मुंडा आहे त्या निमित्ताने सुद्धा आपण कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये घेतलेला आहे। आणि सर्वात महत्वाचं ज्या विद्यार्थिनींना बोलायचं आहे त्यांनी आताच घरी चालले जायचं आहे। आलं लक्षात आहे? जिथं जागा खाली आहे तिथं बसायचं आणि कोणी बोलणार नाही। इथून ते आलेले आहे आणि तुम्हा विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं असं एक मार्गदर्शन करणार आहे उद्बोधनपर, शैक्षणिक उद्बोधनपर। त्यामुळे त्यांचं कार्यक्रम सुरू असताना, प्रबोधन सुरू असताना कोणालाही बोलायचं नाही। त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम युट्यूबवर प्रसारित होणार आहे। हा कार्यक्रम युट्यूबवर चाललेला आहे, त्याच्यामुळे कुणीही बोलायचं नाही आणि कुणीही प्रवचन चालू असताना, उद्बोधन चालू असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही। शांत चित्ताने जे काही सांगतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील ते ऐकायचं आहे, कारण हे सर्व लाईव्ह आहे आता आलं लक्षात। त्याच्यामुळे मध्ये कोणी उठून जायचं नाही। आणि ज्या स्वातंत्र्य भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी केली जाते। आपण सुद्धा आपल्या शाळेत बालक दिन आयोजित केलेला आहे। आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोज शुक्रवार बालक दिन साजरा करीत आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाल मनघाटे सर, विद्याभारती हायस्कूलचा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच शाळेचे देशमुख सर हे आपले स्थान स्वीकारतील अशी त्यांना विनंती करते। सुगुणी मॅडम आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच श्री ज्ञानेश्वर मिठगुले प्रबोधनकार हे आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। आपले कर्तव्य आहे की महान विभूतींना माल्यार्पण करून पत्रकार करावे। मी कार्यक्रमाचे सर्वांचे मी शब्द जीवनाने स्वागत करते। प्रबोधनकार भरसरकार, माननीय उपायुक्त पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ, संस्थापक श्री मुक्ताई विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र हे आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थिनींना प्रबोधन करतील अशी मी त्यांना विनंती करते। फळाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे, गावामध्ये मंदिरांपेक्षाही सुंदर अशी एक शाळा पाहिजे। अशा तुमच्या सुंदर अशा विद्याभारती कन्या विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा सर्व बाल विद्यार्थिनींना बाल दिनाच्या शुभेच्छा। ज्ञान ध्येयाने ज्ञान वाढते, ज्ञान ध्येयाने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य सेवाहून सुंदर हे सुंदर अशा या सुंदर विद्यालयातील तुम्हा सर्व मनाने सुंदर आणि खरोखर सुंदर अशा सर्व मुलींना पुन्हा एकदा शुभेच्छा। आणि मुलींनो, जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा। जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं।
मरावकचं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वाघावकचं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता आपल्याला कुठे शंभूराजासारखं म्हणायचंय, झाशीच्या राणीसारखी कुर्बानी द्यायची, तारा राणीसारखी कुर्बानी आपल्याला द्यायची नाही. आपल्याला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण. क्षणाला शिकायचं असतं. त्या सध्याच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे, त्या कासवाप्रमाणे नियमित रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ केला तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातली प्रत्येक जण मोठी, चांगली आणि यशस्वी व्यक्ती होऊ शकते. हा विश्वास देण्यासाठी मुक्ताई प्रबोधन केंद्रातर्फे पुण्याहून मी तुमच्यासाठी आलेलो आहे. बऱ्याच वेळा मुलींना असं वाटत असेल, अरे मी गरीबाची, मी कमी हुशार, मी बुटकी, मी गोरी, मी काळी, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव माहितीये का? काय कलरनी गोरा होत्या का? कोणत्या घराण्यात जन्मल्या? देवानं आपल्याला कोणता कलर दिलाय, कोणत्या घराण्यात जन्मायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जे आपल्या वाट्याला आले ते शिक्षण, शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की आपल्या हातामध्ये आहे. द्रौपदी मुर्मूचे आई वडील वयाच्या 6व्या-7व्या वर्षी खदानीमध्ये काम करत असताना खाणीमध्ये गाडून वारले. त्यांना अनाथ आश्रमात शिकावं लागलं. तुम्ही म्हणून आमची परिस्थिती चांगली नाही. त्यांना अनाथ आश्रमामध्ये शिकावं लागलं आणि मग त्यांनी इतकं मन लावून शिकल्या, कारण त्यांना कोणीही नव्हतं. त्यांना मोठं व्हायचं होतं. म्हणलं मास्टर डिग्री पर्यंत त्यांचा पहिला नंबर होता. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मास्टर डिग्री नंतर त्यांच्याजवळ 5 डिग्री आहेत. त्यांना राष्ट्रपती बनवलं ते त्यांचा कलर पाहून नाही, जात पाहून नाही, पण त्यांचं टॅलेंट पाहून. म्हणून तुमच्यातलं प्रत्येकाचं टॅलेंट तुम्ही उधळू शकता फक्त शिकून आणि सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. बघा संतांचे विचार. आजकाल प्रत्येक गावामध्ये काय झाले सर, मी का फिरतो याचं पहिलं कारण सांगतो सर तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये एवढं प्रदूषण झालंय. नवीन पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा 35ची पिढी हुशार आहे आणि 35 पेक्षा ही 16, 17, 15, 14ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, ती जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचलं त्यांच्या डोक्यामध्ये घेत नाही. बघा संतांचे विचार, संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, पदे ओवे दोह्या श्लोक गवळण भारूड याच्या चाली चांगल्या असतात, याचा अर्थ चांगला असतो. ते यांच्या डोक्यामध्ये बसत नाही, यांच्या कानावर पडत नाही. यांच्या कानावर पडली शांताबाई, आला बाबूराव. एकच वर्ष डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष घेतं, ते तुम्ही डोक्यामध्ये घेता. तर संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावात प्रत्येक भजन, कीर्तन, जागरण, परिपाठ, हरिपाठामध्ये गायले जातात. ते ताजे तवानी वाटतात आणि ते डीजेचं गाणं एकच वर्ष टिकतं. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, प्रत्येकाने आयुष्यामध्ये 1-2 अभंग पाठ करा. मुलींनो अभंग या शब्दाची फोड करा. शिक्षण या शब्दाची फोड क्षणाला शिकायचं. कसं अभंग आयुष्यामध्ये 1-2 अभंग ज्याचे पाठ असतील त्याच्याप्रमाणे अर्थाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातली प्रत्येक जण चांगली, मोठी आणि यशस्वी व्यक्ती होऊ शकते. तुम्ही मीराबाई नाव ऐकले का? मीराबाई का फक्त शांताबाई ऐकले ना? मीराबाईचं एक भजन आहे बघा. 2 ओळीचा अर्थ तुम्ही मला सांगा. 2 ओळी माग म्हणाल का? जैसी लागी लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी तर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली.
आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाले होते. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झालात तर जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल आणि पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळे घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, अंतराळवीर कल्पना चावला सारखा अंतराळवीर होऊ नको, मोठं होऊ नको असं म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. फक्त तुमच्या आतमध्ये शत्रू आहेत. आळस, कंटाळा, बेफिकिरी यांना बाहेर काढा. मला वेळ थोडा म्हणून फाट सांगतो. आणि तुमचे काही जाणी दुश्मन आहेत. जाणी दुश्मन याचा अर्थ काय? जाणी म्हणजे जीवापेक्षा प्रिय आहेत ते तुमचे दुश्मन आहेत. पण ते तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही रात्री 8 ते 8:30, 9 ते 9:30 त्यांच्या पुढं तू बघत बसता आणि अभ्यास मागे राहतो. आणि मग मॅडमला सांगता मॅडम माझं डोकं दुखत होतं. आणि डोकं पुढे लावलं होतं तुझ्या जीवन रंगला. काय मालिका असतात तर आजकालच्या मालिका पोरींनी डोक्यात घेतल्या ना त्यांचा संसार प्रपंचित होणार नाही. मालिकामध्ये स्टोरी काय असते? ह्या बाईनं खलनायिका 2 सुंदर बाया असतात. त्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची आणि तिनं खोडी कशी करायची याच्यापेक्षा वेगळं मालिकेत काय ती स्टोरी उलटी पालटी पात्र असतात. त्याच्यात टाइम वेस्ट करू नका. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तो टाइम आई वडिलांना मदत करा. सगळं स्वयंपाक करायला शिका. शेतकऱ्याचे असं शेतातलं काम करायला शिका. गायवाचं शेण काढायला शिका. अंगण झाडायला शिका. एक कचरा पडलाय ना आजूबाजूला व्यायाम करायचं ना, चालता चालता उठवायला शिका. व्यायाम होईल. परंतु आयुष्यामध्ये त्या टीव्हीचा टाइम कमी करा. आणि दुसरा तुमचा जाणी दुश्मन तुम्हाला फार आवडतो. तुम्ही त्याच्यामध्ये सारखे रात्री गोधडीत घेऊन काय म्हणजे झोपतात. कोणतो? तर आमच्या शेजारी एक मोठ्या बागायतदाराची मुलगी होती. तिला एवढं वेळ हुशार मुलगी होती. 10वीला 12वीला नापास झाली त्या मोबाईलच्या नादात. रात्री झोपताना सुद्धा ती गोधडीत घ्यायची आणि शाळेत निघाली. ती सकाळी जाताना शाळेत निघाली का तिने मोबाईल आपलं गपचूप करायला पाहिजे ना. मोबाईल हातात घेतला. त्या सिनेमातलं गाणे बघा, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणजे काय ठेवण्यात छान आहे का? आणि मग कमी म्हणती बाया यायला गेलं नाही यात नको. मोबाईलचा गैरवापर नको. मोबाईल 50% चांगला आहे. त्याचा चांगला वापर करा. टीव्ही, मोबाईल, डीजे हे तुमचे जाणी दुश्मन आहेत. आणि आमच्याकडे वेगळा दुश्मन आहे सर. 10वी 12वीची 90% पोरं आमच्याकडे वेगळा नाद आहे. पाटलांचा बैलगाडा अख्खा राडा झाला पोरांचा. त्यामुळं ते जाणी दुश्मन याच्यापासून दूर राहा. तर मी तुम्हाला फक्त संतांचा आणि शिवरायांचा इतिहास सांगत होतो. ज्याप्रमाणे मीराबाईच्या भांडणातून तुम्ही हे शिकायचं. तसं तुम्ही सावता महाराज नाव ऐकलं का? सावता महाराज नाही ऐकलं? मग नको सांगू का? बरं छत्रपती शिवराय सांगतो तुम्हाला. बघा एक मुलगी 12वीला तिला 97% मार्क मिळाली. खेडेगावची पुण्यापासून 40 किलोमीटर शिक्रापूर आणि शिक्रापूर पासून 15 किलोमीटर तिचं गाव हिवरे. त्या गावातली मुलगी 97% मार्क मिळाली. ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे. 97% मार्क मिळाली मुलगी. तिला मुंबईला बोलावण्यात आलं. मुंबईला कशासाठी? तिचा फोटो पासपोर्ट सगळा तयार करायचा होता. तिला 2 लाख रुपये यावेळेला अनुदान मिळालं. बाहेरच्या देशामध्ये जाऊन संशोधन करायचं आणि त्या मुलीला संशोधन क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी अनुदान मिळालं. आता अडाणी शेतकऱ्याची माळी समाजाची मुलगी एकटी कशी जाणार? तिचा बाप चुलता सगळे चुलते म्हणले आम्ही येतो. ती म्हणली नको नको, सगळ्यांना एकटी जागा नाही मिळायची. आणि मग ती म्हणली मी एकटी जाते. मी 97% मार्क मिळाले म्हणजे मी हुशार आहे, मला सगळं कळतं, मी एकटी जाते. मुली हुशार असतात. मुली हुशार असतात. मुलींना सगळं कळतं पण बऱ्याच वेळा वळत नाही. रामायणात एक लक्ष्मण रेषा होती. ती लक्ष्मण रेषा नंतर सांगतो. ही मुलगी म्हणजे एकटी जाते. एकटी निघाली 15 किलोमीटर. तिच्या चुलत्यानं सायकलवर सोडवलं. त्यावेळेला मोटरसायकल नव्हती. एक फक्त
मोबाईल सुद्धा नव्हता. मोबाईल असता तर घोळ झाला नसता. मोबाईल नव्हता. मुलगी शिक्रापूरला आली. शिक्रापूरला 40 किलोमीटर बसमध्ये बसली, पुण्याला आली आणि पुण्याहून 4 तास मुंबईला लागतात. मुंबईला पोरगी 12:30 वाजता पोहोचली. तिथून तिने रिक्षा पकडली, त्या ऑफिसला गेली, भारत सरकारच्या ऑफिसला गेली आणि संशोधन विभागामध्ये ज्या पत्ता मिळाला होता त्या पत्त्यावर तिने फोटो, कागदपत्र, झेरॉक्स सगळं दिलं आणि सगळं दिलं. फॉर्मॅलिटी पूर्ण करून तिनं ते पत्र घेतलं. पत्र हातामध्ये घेतलं. मुलगी मागे निघाली. 1 तासामध्ये सगळं आवरलं. 1 वाजता 1:30 वाजता ती तिथून निघाली. परत एसटी मध्ये बसली. परंतु दुर्दैवानं खोपोलीच्या घाटामध्ये एसटी पंक्चर झाली. पंक्चर झाल्यावर स्टेपनी जुनी होती. बराच वेळ गेला. 3-4 तास झाले. गाडी नीट झाली नाही. आता तिला पुण्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं शेवटची बस 10 वाजता होती. ती 10:15 वाजता पोहोचली. बस निघून गेली. आता काय करायचं? एकटी पोरगी सापडलीच्या वेळेला एवढी वाहनं नव्हती. बस निघून गेली. मग ती शिक्रापूरच्या मार्गावर, येणाऱ्या मार्गावर काय भेटतंय का म्हणून उभी राहिली. तिच्या नशिबानं एक अँब्युलन्स पुण्यापासून नगरला जात होती आणि ती शिक्रापूर मार्गे जात होती. आणि त्या अँब्युलन्स वाल्याने, ड्रायव्हरनं पाहिली. बुड्ढा चाचा होता, त्यानं पाहिलं आणि ती मुलगी एकटी काय उभी म्हणल्यावर त्याने गाडी थांबवली. तू बेटा तू हे. ती म्हटली माझी बस चुकली, मला इकडे जायचं होतं. मग तो त्यानं सौजन्य दाखवलं. त्या मुलीला म्हटला बस तुला शिक्रापूरला सोडतो. मग त्यानं 1 तास लागला शिक्रापूरला यायला. 11:45 वाजले. शिक्रापूरला पोहोचली. पण तिथून 15 किलोमीटर कसं जायचं? तिचे घरवाले 15 हेलपाटे घातले होते. अजून पोरगी कशी आली नाही. एकुलती एक हुशार सुंदर पोरगी. पुढे काय झालं तिचं सगळी काळजीत होते. 7-8 हेलपाटे त्यांनी 11:30 वाजेपर्यंत मारले होते. मुलगी आली नाही. अख्खं घर 20-25 माणसाचं कुटुंब जागून होतं, काळजीत होतं. ती मुलगी तिच्या गावच्या रस्त्याला, एका खेडेगावच्या रस्त्याला लाईटीच्या पोल खाली उभी होती. काय करायचं या विचारात उभी असताना ती पाहत होती कुणी येते का तिच्या नशिबानं. पण तिच्या नशिबानं एक मोटरसायकलवाला तिला दूरवरून येताना पाहिला. डोक्याला उपासनं गुंडाळलेलं होतं, तोंड उघडं नव्हतं. आणि परंतु तिने पाहिला ती त्या मोटरसायकल पाहत होती. कोण आहे, ओळखीचा आहे का? ते ओळख पटली नाही. पण तिनं त्या मोटरसायकलवाल्यानं तिला बघितल्यावर गाडी थोडी स्लो केली, थांबली. त्याला विचारलं का थांबली? ती म्हणला माझी बस गेली, गाड्या गेल्या. तो म्हटला चल मी तुला सोडतो म्हटल्यावर रात्रीचे 11:15 वाजता ही मुलगी एका जवान तोंड बांधलेल्या न तोंड बघितलेल्या माणसाच्या गाडीवर बसली. मला सांगा मुलींनो, रात्रीच्या 11:15 वाजता 15 किलोमीटर आड रस्त्याला गाव आहे. एखाद्या मुलीनं बिनओळखी माणसाच्या गाडीवर बसावं का? बरोबर, तुमचं बरोबर आहे. पण ती बसली 15 किलोमीटर. काय बोलला नाही. जवळ गेल्यावर कुठे गेली काय त्यानं विचारलं. त्याचं तोंड पटपऱ्याने गुंडाळलं होतं. कारण तो तरुण शेजारच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू होता, कीर्तन चालू होतं. म्हणून 11:15 वाजता कीर्तन सुटलं आणि त्यामुळे तो तरुण तिकडून आला होता. आणि तो तरुण नेमकं त्याची गाडी मिळाली होती. ही पोरगी 15 मिनिटं गेली. 15-20 मिनिटांमध्ये तिच्या घराच्या रस्त्याच्या बाजूला उभी राहिली गाडी. आणि रस्त्याच्या बाजूला ती मोटरसायकल उभी राहिली. तशी घरातली 20-25 माणसं धावत तिथं आली. आणि मग त्यांनी पाहिलं काय भानगड आहे. त्या तरुणानं पटकुरं बांधलं होतं. ते पटकुरं त्यानं काढलं. एक गबरू जवान दाढीवाला होता. आणि मग त्या सगळ्या घरच्या माणसांना वाटलं आणि आपली पोरगी याच्या बरोबर आली. नेमकं काय संशयाची पाल त्यांच्या मनात चुकमले. त्यांच्या संशयित नजरा पाहून तो तरुण म्हणला तुम्हाला वाटतं ना तुमची पोरगी माझ्या बरोबर आली, तर मलाही कळलं नाही की का आली, तर तिलाच विचारा. त्या मुलीला तो म्हटला रात्रीच्या 12 वाजता तू माझ्या गाडीवर बसलीस, मी एकटा तरुण, तुला माझी भीती नाही वाटली? ती म्हणली नाही वाटली. तू म्हणला का नाही वाटली? तो म्हणला मी येत असताना, तुझी गाडी येत असताना मी दूरवरून पाहत होते आणि लक्ष होतं माझं. पण फक्त मी येताना तुझा चेहरा तर झाकला होता. पण तुझ्या गाडीच्या बोनेटवर एका राजाचं चित्र होतं. तुझ्या गाडीच्या बोनेटवर एका राजाचं चित्र होतं. त्या राजाचं चित्र मी पाहिलं आणि मी म्हटलं ज्याच्या गाडीवर त्या राजाचं चित्र आहे तो आयुष्यामध्ये कोणत्याही महिलेला, मुलीला, स्त्रीला दगाफटका करू शकत नाही. कोणत्या राजाचं चित्र असेल? म्हणूनच मला सांगा, मी आता म्हणतो तुमच्या आज्याचा काहीच नाही बोला तुम्ही, पण तुम्हाला जरी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की का जयकार होतो? कारण छत्रपती तुम्हाला माहिती आहे मुल्ला मोहम्मद
मुल्ला महम्मदच्या सुनेला आबाजी सोनदेवनं राजापुढे हजर केलं आणि खजिना बरोबर तिला बी हजर केलं. आणि मग आबाजी म्हटलं राजा, तुमच्यासाठी मी नजराणलाय त्या सुंदर सुनेला. आणि त्या सुनेला पाहून राजांच्या हात पायाला भेटले आणि राजा म्हटलं, आबाजी तुमचं डोकं ठिकाणार आहे का? अहो तुम्ही जर आमच्या त्या परकीयांसारखं त्या मोगलांसारखं दुसऱ्याच्या आया बहिणीला बर्बाद करू लागला तर त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? जा टोळी बांगडी करून आपली बहीण मानून परत करा. ठाकरे आबाजीने खाल मुंडी तिला घेतला. 20-25 सैनिक घेतले, त्या मेहनत बसवले, घेऊन निघाले. मुल्ला महम्मदच्या महालाच्या बाहेर 4 किलोमीटर छावणी होती. त्या छावणीतून निघाले आणि मुल्ला महम्मदच्या घरामध्ये मातम माजला होता. छावणीत आपले पैसे लुटून नेले, खजिना लुटून नेला. याच्यापेक्षाही त्यांना याच दुःख होतं का त्यांची सुंदर अशी सून, गुणियाची सून सैनिकांनी पळवून नेले. या दुःखामध्ये सगळ्यात असताना त्यांनी पाहिलं कोणतं तरी छबिना आलाय. छबिनीच्या आजूबाजूला 20-25 मावळे आहेत. आणि मग त्यांनी पाहिलं मोगलांच्या सैन्यानं 50-100 सैन्यानं तलवारी उपसल्या आणि त्यांच्याकडे धावत निघाले. धावत निघाले, जवळ गेले, तलवारी काढल्या आणि त्या मावळ्यावर उघडणार तो ती मुलगी सुभेदाराची घेऊन खाली उतरली. म्हणली, भैया महात्मा लोटे, शिवाजी ने मुझे कुछ नहीं किया, शिवाजी देव है, शिवाजी भगवान है, उन्हें मुझे अपनी बहन मानकर चोरी भागड़ी कर मुझे वापस भेज दिया. शिवाजी ने कुछ नहीं किया. आणि मग ते मुसलमानांचे सैनिक सरदार विचारात पडले, अरे आपल्याकडे तर परकीयांच्या स्त्रियांना लुटायचा आपला धंदा आणि यांना आपली सुंदर जगातली सून परत केली. त्यांना शिवाजीचा मोठा अभिमान वाटला. आणि मग त्या मोगलांच्या सैन्यांना एका सैनिकाला त्याच्या मनात राहिलं नाही. त्यांनी मोठ्यानं हात केला आणि म्हणला, छत्रपती शिवाजी महाराज की. ही वार्ता सगळीकडे पसरली. छत्रपतींनी मोगलांची सून बघा, म्हणजे रायगडाच्या पाचाणातून शब्द अजून येतील, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, तर आम्ही ही सुंदर बनलो असतो. जन बदले छत्रपतींनी त्यावेळेला ते उद्गार केले होते. सगळीकडे वार्ता पसरली. वार्ता पसरल्यावर त्यावेळेला शाहीर लोक त्यांना काहीतरी गुणगान केलं पोवाडा गायला तर पैसे मिळायचे. काय झालं, एका शाळेत अक्षर रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता, स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, सेतू बंधन, विभीषणाचा अभिषेक, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, कोणता अस्त्र वापरलं, सगळं सांगितलं. पण एक मुलगी तिला मारत होती, तिचं लक्ष नव्हतं. ए बाई कोपऱ्यावरले, रावणाला कुणी मारलं बाई? तू नाही मारलं ना? हा, तू तिला मारलं, बरोबर. तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष फक्त तुमच्या लक्षाकडे हवंय. तुमचं लक्ष फक्त त्यावेळेला बघा, सगळे शाहीर लोक पोवाडा गायचे आणि मग त्यांना बक्षीस मिळायचं. कसं बघा, तर तुम्हाला एखाद्या वेळेस माहित नसल, 1962 साली चीनचं भारताचं युद्ध झालं. त्यावेळेला मी 7 वर्षाचा होतो. त्यावेळेला मी 1962 साली युद्ध झालं आणि त्यावेळेला आपल्या भारताची पिछेहाट होत होती. भारताचे सैनिक कमी पडत होते. त्यावेळेला आपली सरकारची माणसं यायची, गाड्या यायच्या आणि गावोगावी 16, 17, 18 वर्षाची पोरं बळत उचलून न्यायचे. आणि आमच्या सैनिकांना उमेद देण्यासाठी त्यावेळेला आमचे शाहीर पोवाडा गायचे बघा. त्यावेळेला भारतच्या युद्धामध्ये आमची पिछेहाट होती. आमच्या सैनिकांना उत्साह येण्यासाठी पोवाडा गायला जायचा. 2 वेळी फक्त ऐकत होतो. हिमालयाच्या सरहद्दीवर नेपा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुण वीरांनो भारत आपला टिकवा, लालचिनी पिटवा. आपल्या सैनिकाला उमेद देण्यासाठी त्यावेळेस पोवाडा गायचे. तसे शिवरायांच्या महालासमोर शाहीर आले आणि ते शाहीर पोवाडा गाऊ लागले. शिवरायांचे काल त्या सुभेदाराला सोडून दिलं होतं, त्यामुळे पोवाडा गायला लागले. शिवराहो मंदी सुर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानुनी परत्र केली सुभेदाराची सुन. असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी. वीरांचं पोवाडे गायला लागले. ते पोवाडे आतमध्ये साहेबाईने ऐकलं. साहेबाईला सगळी वार्ता कळाली. आणि मग ज्यावेळेस राज घरामध्ये आलं, अंतर महालामध्ये आलं, त्यावेळेस साहेबाईनं विचारलं, राज तुम्हाला सुभेदाराची एवढी सुंदर सून तुम्हाला आबाजी सोनदेवला आणून दिली होती आणि मग तुम्ही तिला बहीण म्हणून पाठवली, तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही का? तिच्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही का? त्यावेळेस शिवाजीराजे म्हणले, सई, प्रेम हे दिसण्यावर नसतं, प्रेम हे असण्यावर असतं, प्रेम हे रूपावर नसतं, प्रेम हे गुणावर असतं, प्रेम हे
सौंदर्यावर नसतं, प्रेम हे स्वभावावर असतं. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. खरं प्रेम कुणाचं कुणावर असतं सांगू? ते गाईचं वासरावर, वासराचं आईवर, लेकराचं आईवर, वासराचं गायीवर, सैनिकाचं देशावर आणि शेतकऱ्याचं काळ्या मातीवर असतं ते खरं प्रेम. बाकीचं जे प्रेम असतं ना, जे टच करतं, बॅड टच करतं, ते आयुष्यामध्ये खरं प्रेम नसतं. खरं प्रेम शरीराशी नसतं, खरे प्रेम स्वभावावर असतं. त्यावेळेस सईबाईला नवल वाटलं. मुलींनो, बस तुम्हाला एक शेवटचा मुद्दा सांगतो बघा. तुम्ही इतिहासात धडा वाचला, चहा तुम्ही इतिहासात धडा वाचला. कुणाची बोटं तोडली शिवाजीराजांनी? कुणाची बोटं तोडली? बोटं तोडल्याच्या नंतर शिवाजीराजांनी पलायन केलं. त्या बोटं तोडल्याच्या नंतर तो आपल्या बोटांकडे पाहत वेदना झेलत असताना त्याची बहीण धावत आली आणि धावत आल्यावर शाहिस्ते खानाची बहीण धावत आली. म्हणजे भैया भैया मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है, बचाओ उसे, शिवाजी के आदमी भगा के ले गए होंगे. त्या वेळेला तो शाहिस्ते खान म्हटला, नहीं बहन, ऐसा हो ही नहीं सकता, ऐसा हो ही नहीं सकता. शिवाजी के आदमी उसे भगाकर लेके भी गए होंगे तो भी उसको अपनी बहू बेटी बनाकर वापस भेजेंगे. इतका विश्वास त्या शत्रूला सुद्धा आमच्या राजांचा होता. म्हणून फक्त छत्रपती शिवराय आणि संतांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये पाहिजेत. म्हणून तुम्हाला आता एकच उदाहरण सांगतो. तुम्हाला माहित नाही कांदा मुळा भाजी, सावता महाराजांचा माहित नाही ना, तर त्याला सांगतो. कांदा मुळा भाजी, सावता महाराज आपला देव कशात पाहायचे? कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविंदा गळा. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 30 किलोमीटर, सोलापूर हायवेच्या बाजूला. गाव जवळ असूनही 500 किलोमीटर लोक वारीला जातात. पण सावता महाराज कधी देवाकडे पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम करायचे आणि काम करता करता देवाचं नाव घ्यायचे, कांदा मुळा भाजी लावायचे, मोठ चालू करायचे. आणि मोठ चालू करल्यावर मोठं वरचं गाणं वेगळं असतं. देवाची कृपा झाली औंदा छान छान, गाव मोठं वरचं गाणं. हे गाणं नाही म्हटलं, ते देवाचं नाव स्मरण करायचे, विठ्ठल विठ्ठल करायचे. कारण ते प्रत्येकाला कांदा मुळा भाजी त्याच्याकडे बघायचे आणि त्याला ते देव मानायचे. आणि मग ते मोठ चालू केल्यावर त्यांचं चालू व्हायचं, विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. शेतातला माल वाढलाय का नाही ते पाण्यासाठी, कांदा मुळा मोठा झालाय का नाही ते उपटून बघायचे आणि त्याच्याकडे बघून म्हणायचे, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. माझा म्हणजे त्यांचा विठ्ठल कोण होता? कशात बघायचे? कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथंबिरी हे पिकवण्यामध्ये, त्याच्यामध्ये विठ्ठल बघायचे. आता मला सांगा मुलींनो, माझा एकच प्रश्न आहे. सावता महाराज आपला देव कशामध्ये बघायचे? आपल्या कामामध्ये बघायचे. तर मला सांगा, सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? टीव्हीत? काय बाई माती टीव्हीत? ही पोरगी म्हणते टीव्हीत. तुमचा देव अभ्यासामध्ये आहे. मुलांनो विद्या, मुलींनो विद्या. हे गरीबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्या बाजून हिरावून घेऊ शकत नाही. एखादी तुमच्या शंभराची नोट असली, 2 ठोके मारून आड बाजूला कोणी घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता, एखादा अभंग, 29चा पाढा असला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची
करण्याची इच्छा व्यक्त करतात. पण शिकला समजलेला माणूस त्या पृथ्वी तळावर स्वर्ग निर्माण करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि ही संधी तुम्हाला आता आहे. तुम्ही प्रत्येक जण मोठे होऊ शकता. फक्त जाता जाता शेवटचा एकच मुद्दा सांगतो. मुलींना तुम्ही रामायण मालिका बघितली? सीता वनवासात होती ना, संध्या करून झोपडीच्या बाहेर बसली होती. सकाळच्या वेळी तिने खारण पाहिलं. मग ती रामाला म्हणली, प्रभू मला हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. रामाला वाटलं, अरे एवढे राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आली, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. ते हरिण माये होतं. रावणाच्या मामानं मारीत नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. त्याप्रमाणे राम झाडाच्या आड गेला आणि त्या राक्षसाच्या हरणानं रामाच्या ओरंड्याचा आवाज काढला. सीतामाईनं तो ऐकला. लक्ष्मण म्हणली, भाऊजी त्यांच्या जेवढा धोका आहे धावा. लक्ष्मण म्हणला, नाही बाते, रामचंद्राला प्रभू रामचंद्राला काय होऊ शकणार नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस लक्ष्मण म्हणला माते जातो. त्याने धनुष्य उचलला आणि गेल्यावर त्याला मागे येऊन एक त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली आणि ती रेषा ओलांडू नको असं सांगितलं. आता मुलींना सांगा, ती रेषा आखली, त्या रेषेचं नाव काय? काय मोठ्याने सांगा, मला ऐकू येत. बरोबर, लक्ष्मण रेखा. लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. बरोबर, लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि महाभारत घडतं. तुम्हाला पुढचं सगळं माहिती आहे. त्यावेळी तरी मुलांना मुलींना वेळ झाला ना बस. कारण मी लक्ष्मण रेषा एक तास सांगतो मुलींसाठी संस्काराचं. पण आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कमनशिबाचा भाषा निखून पडेल. परंतु मुलींनो अभ्यास इतका करा, प्रयत्न इतका करा, त्या विठ्ठलाला पांडुरंगाला या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर विडुबुरे पत्रकार प्रबोधनकार व्याख्याते यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांचा भय भीती मनोखंड पुढचा काळा घोडा हा कोणी मोठा होऊ शकतो असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून म्हटले. तसेच त्यांनी सुंदरसा असा पोवाडा सुद्धा म्हटला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली यातील मुलींना प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.